2 लाखाचे 8 लाख देण्याचं आमिष फसलं. चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा वापरणारी टोळी गजाआड, तर 12 लाखाचा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षकांनी दिली सविस्तर माहिती. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय हिंद, भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल 54 बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा संगमनेर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील जनतानगर परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचून पोलिसांनी या टोळीला काल रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या बनावट नोटा आणि टाटा नेक्सॉन कारसह तब्बल 12,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी 4 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचे चांगलेच धाबेदान आणले आहे. बघा सविस्तर, किती आरोपी अटक आहे, किती फरार आहे आणि मुद्देमाल नेमका किती आणि कसा हस्तगत केला आहे. संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या अधिकृत माहितीनुसार काल सकाळी 10-11च्या आसपास आपले 112ला कॉल आला होता. त्या अनुषंगाने आपले DB पथक आणि 112 वाले दोघंही तिथे गेले होते. त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे. त्यावरून सस्पेक्ट गाडी होती MH56A 4423 क्रमांकाची नॅक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची. तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत. मग त्या ई-सार्ट्स मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या, त्या नोटा सापडल्या आपल्याला. त्या नोटा आणि खऱ्या नोटा. मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा, त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या हृदयाने इथं आले होते ते. आणि त्यांची मोडच अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो. आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी आले होते ते. आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे. किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे, मयूर किशोर सिद्धपुरा म्हणून. आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड आहेत. 2 ते 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये.